विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायकारक लाठीमाराच्या निषेधार्थ अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीने गुरुवारी दिनांक 23 शहरात आक्रमक आंदोलन छेडत राज्य सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारला। बॅरिस्टर AR अंतुले भवन काँग्रेस भवन येथून सुरू झालेल्या निदर्शनात काँग्रेस पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, NSUIचे प्रतिनिधी, महिला आघाडी, विविध सामाजिक संघटनांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात तिरंगा, पक्षाचे झेंडे आणि निषेधाचे फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, लोकशाही व संविधानाचे रक्षण झालेच पाहिजे अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले। त्यानंतर काँग्रेसच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध आणि आक्रमक रॅली काढण्यात आली। रॅलीची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली। यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली। आंदोलनाला संबोधित करताना अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील दशरथ थळे यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला। विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तसेच संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात तालुका कार्याध्यक्ष आकाश राणे, नगरसेवक समीर ठाकूर, शहराध्यक्ष अभय मामुनकर, माजी अध्यक्ष योगेश मगर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। काँग्रेस भवन येथे 74 आंदोलन करत आहोत। या आंदोलनकरता उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आज हे आंदोलन म्हणजे हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे विद्यार्थी आंदोलन केलेलं आहे, या आंदोलनाकरता जरा म्हटलं जे लाठीचार्ज केला हा अतिशय चुकीचा केला। ते नुसतं लाठीचार्ज न करता त्या लाठीला खिले भागलेले होते आणि खिल्यांमध्ये जी मुलं रक्तबाबल झाले ते आपल्याला सर्वांनाच पाहून आपल्याला अश्रू फुटलं आणि हे आंदोलन पूर्ण काँग्रेसतर्फे देशभर चालू आहे। खरं म्हटलं तर ह्या आंदोलनाकरता आपले सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि आपण सर्व पत्रकार मित्रांनो, तर सर्वांची मागणी एकच आहे, काय जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा। त्या अनुषंगाने हे प्रश्न नक्कीच सुटतील। त्यांना अगदी घासून फरफटत त्यांना तिथून उचलण्यात आलं। तर जर विरोधी पक्षनेत्याचे जर हे हाल आपल्या देशामध्ये असतील तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचे हाल काय होतील या संदर्भात आपण पुढे विचार करायला हवा। या देशात चाललेल्या घडामोडी, आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे पेपर लीक याच्यावरती जर विद्यार्थी आवाज उचलत असतील आणि आपल्या देशामध्ये त्यांना लाठीचार्ज करत असतील तर त्याच्यावरती आपला हा अन्यायाच्या विरोधात, त्या निषेधार्थ हा आज आपण मोर्चा आखलेला आहे। विद्यार्थी आणि महिलांवरती आपण जर बघत असाल व्हिडिओ वगैरे तुमच्यासमोर सोशल मीडियाच्या माध्यमाने, कारण की TV प्रसार माध्यम आहे, हे तुम्हाला दाखवणार नाही ते व्हिडिओ। हे जे तुम्हाला दिसेल ते फक्त आणि फक्त सोशल मीडिया, जे आपले तरुण तडफदार, जे कार्यकर्ते, तरुण पिढी, युवा हे जे आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचतील। युवकांवरती तर हल्ले होतच आहेत, पण स्त्रिया ह्यासुद्धा सुरक्षित नाहीत या देशात। राम मंदिर असेल, त्याच्यामध्ये झालेली चोरी असेल, तर मी फक्त आज अलिबागकरांना सगळ्यांना सांगू इच्छितो की तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। हा आमचा आवाज दिल्लीपर्यंत घुमणार। आम्ही लोकशाहीच्या माध्यमाने या अलिबागमध्ये निदर्शन करत आहोत। आम्ही पोलीस बंधू आलेले आहेत। काल राहुल गांधींनी पण व्हिडिओमध्ये सांगितलं भरपूर की आजूबाजूला माझ्याकडे राजस्थान, हरियाणाचे पोलीस होते, मला फरफटत घेऊन जात होते, पण माझ्या कानात सांगत होते की इस सरकार को पलटाओ। माझ्या मते आपल्या इकडे पोलीस सुद्धा आलेले आहेत। अर्ध्याधिक पोलिसांची इच्छा पण तीच असेल की या सरकारला पलटवा। 100% मधल्या 80 लोकांची इच्छा आहे की हे सरकार गेलं पाहिजे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।